नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मेथी आणि हिरव्या वाटाण्याची भाजी। अतिशय सोप्या पद्धतीने खूप छान होणारी आता आपण भाजी बनवूया। आता मी एक गड्डी मेथी इथे निवडून घेतलेली आहे। आता ती आपण पाण्यामध्ये भिजत घालूया। साधारणपणे अर्धा तास मेथी पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे। असं केल्यामुळे मेथीच्या पानांना लागलेली माती निघते आणि स्वच्छ अशी आपली मेथीची भाजी आपल्याला बनवण्यासाठी तयार होते। आता अर्धा तास झालेला आहे। आता मी ती भाजी निथळण्यासाठी एका चाळणीमध्ये सर्व भाजी मी काढून घेतलेली आहे आणि भाजीतील पाणी निथळण्यासाठी चाळणी मी जरा वेळ ठेवणार आहे। तोपर्यंत पाणी निथळून होतंय तोपर्यंत मी आपल्याला भाजीसाठी लागणारे 250 ग्रॅम वाटाणे घेतलेले आहेत। हा सर्व वाटाणा सोलून साधारणपणे 1 वाटी वाटाणा आपला झालेला आहे। तुम्ही पाहू शकता 1 वाटी भरून असा वाटाणा झालेला आहे। आता यासाठी मी 3-4 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि जिरे 1 चमचा घेतलेला आहे। हे सर्व मी मिक्सरला बारीक करून याची जाडसर वाटण तयार करायचं आहे। खूप बारीक वाटायचं नाही, थोडंसं जाडसरच वाटायचं आहे। आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। आता कढई गरम झाली की आपण त्यामध्ये तेल 2 चमचे मी घालून घेणार आहे। तेल गरम होताना किंवा सर्व भाजी होईपर्यंत आपण लो टू मीडियम गॅसवरच सर्व करणार आहे। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी एक छोटा कांदा बारीक कट करून घातलेला आहे। कांदा छान आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा भाजत असताना तो सतत आपल्याला हलवत राहायचा आहे, म्हणजे तो करपणार नाही आहे। आता आपला कांदा लालसर असा भाजून होत आलेला आहे। तर आपण त्यामध्ये जे हिरवी मिरची, जिरे आणि लसूण ज्याचं जाडसर असं वाटण मिक्सरला बारीक करून घेतलं होतं ते घालून घेऊया आणि तेही छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। आता हे परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये अगदी पाव चमचा हळद घालणार आहे। हळद घातल्यामुळे काय होतं, भाजीचा कलर असा हिरवागार दिसतो आणि दिसतानाही भाजी छान दिसते। आता आपण त्यामध्ये जे वाटाणे आहेत ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, हिरवे वाटाणे ते सर्व घालून घेतले आहे आणि 1 मिनिटापर्यंत आपण ते चांगले 1 ते 2 मिनिट परतून घेणार आहे। त्यामुळे वाटाण्याचा जो तो वास असतो तो कमी होतो आणि छान असं आपल्याला वाटण आणि वाटाणे मीडियम टू लो गॅसवरच परतून घ्यायचं आहे। तो वाटाणे आपले छान असे परतून झालेले आहे। त्यामध्ये आता मी 1 छोटा चमचा मीठ घातलेला आहे। तर मिठावरच आपण हे आणखी 1 मिनिटासाठी वाटाणे परतून घेऊया। वाटाणे आपले आता छान असे परतून होत आलेले आहेत। तुम्ही पाहू शकता खूप असं मस्त आपले वाटाणे झालेले आहेत। आता यामध्ये आपण भाजी घालून घेऊया। भाजीतलं पाणी सगळं नितळलेलं आहे। आता आपण या आपल्या वाटाण्याच्या आणि वाटणावर आपण सर्व भाजी घालून घेऊया। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आता बघा मी सर्व भाजी या मिश्रणामध्ये मिक्स करून घेत आहे। भाजी आपल्याला सुरुवातीला खूप जास्त अशी दिसते आणि नंतर आपली भाजी परतत आल्यावर ते कमी होते। त्यामुळे मीठ भाजीमध्ये घालताना अगदी थोडंसं घालायचं आहे। आता आपण ती वाफवण्यासाठी झाकण ठेवून 1-5 मिनिटं ठेवूया आणि ही भाजी अगदी वाफेवरच होते, तुम्ही पाहू शकता। आणि वाटाणेसुद्धा वाफेवरच शिजले जातात, त्यामुळे ते पाणी वगैरे काही घालायची गरज पडत नाही। आणि भाजी होत आल्यानंतर मी त्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। शेंगदाणे भाजून मिक्सरला बारीक करून जाडसर थोडासा कूट करायचा आहे, तो मी या भाजीमध्ये घातलेला आहे। अतिशय सुंदर आणि टेस्टी अशी भाजी ही तयार होते। गरम भाकरी किंवा चपाती बरोबर खाण्यासाठी खूप छान अशी ही भाजी झटपट तयार होते। टिफिनला देण्यासाठी पण खूप छान आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया। थँक्यू।